कारण राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीत चलबिचल सुरू झाली। काल 6 तास सुनेत्रा पवारांसोबत प्रशांत किशोर यांची बैठक झाली, ज्यात तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिल्याची सूत्रांची माहिती। पाहूया टीव्ही9चा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही। नाही, त्यांची निवड झाल्याचं मला माहित नाही। भाजपचे ते विरोधक तो आमचा विषय तो नाहीये, शेवटी ते आमचे सल्लागार आहेत। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये दावे प्रतिदावे आहेत। प्रशांत किशोर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची 6 तास बैठक झाली। या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरेंना बदला असा मोठा सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रशांत किशोर यांनी थेट सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। तसंच भविष्यात मी निवडणूक रणनीतिकार म्हणून राष्ट्रवादीसोबत काम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला असं प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना स्पष्टपणे सांगितलं। पण प्रशांत किशोर यांना दादांच्या राष्ट्रवादीचे सल्लागार मानायलाच स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तयार नाहीत। त्यांची नियुक्ती झालेली नाही असं तटकरे म्हणाले। तर मंत्री दत्तामामा भरणे यांनी मात्र प्रशांत किशोर हे सल्लागार असल्याचं म्हटलेलं आहे। कडची भेट झाली म्हणजे त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही। नाही, त्यांची निवड झाल्याचं मला माहित नाही। त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं। मला काय असला काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्ड मधला आहे आणि फील्ड मध्ये असल्याच्या नंतर आपल्याला कळतं। आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत। अजिबात विरोधकाला आम्ही भाजपचे ते विरोधक तो आमचा विषय तो नाहीये, शेवटी ते आमचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे असं कुठेही नाहीये। आणि उलट ते आमचे मोठे भाऊ त्या बाबतीमध्ये उलट आमच्यावरती ते आनंद आहे की त्यांच्यामुळे अजून आमच्या सुधारणा होईल, आमची संख्या वाढेल। कंसल्टंट आहे वो तो हमको अच्छा सलाह देंगे, उस सलाह से हम आगे जाएंगे। याआधी दादांच्या राष्ट्रवादीचं राजकीय रणनीतीचं काम डिझाईन बॉक्सच्या नरेश अरोरा हे करत होते, पण दादांच्या निधनानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि त्यांना पुन्हा सुनेत्रा पवारांनी संधी दिली नाही। आता प्रशांत किशोर हे सल्लागार असल्याचं मंत्री दत्ता भरणे यांनी माध्यमांना सांगितलं। त्यातच पहिल्या 6 तासांच्या दीर्घ बैठकीमध्ये प्रशांत किशोरांनी तटकरेंचीच उचलबांगडी करण्याची अट ठेवली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। प्रशांत किशोर यांच्या टीमकडनं राष्ट्रवादीसाठी राज्यभरात सर्वेच्या कामाला सुरुवात देखील झाल्याचं कळतं। सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर केला जाणार असून या अहवालानंतर पक्षामध्ये मोठे फेरबदल केले जाणार आहेत। राष्ट्रवादीची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडनं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। गुंगी गुडियासारख्या टीकेवर रिॲक्ट न होता सुनेत्रा पवारांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर द्यावा असा सल्ला प्रशांत किशोर यांच्याकडनं देण्यात आलाय। तटकरे प्रशांत किशोर यांची नियुक्ती झालीच नाही असं सांगत असले तरी आम्ही प्रॅक्टिकल काम करणारे आहोत, मला रणनीतिकाराची गरज नाही असा टोला तटकरेंनी नाव न घेता प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांना लगावलाच। एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहीत नाही आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकल पेक्षा प्रॅक्टिकल आहोत। त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही। मला काय असला काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे आणि फील्डमध्ये असल्याच्या नंतर आपल्याला कळतं। आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत। प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध आहेत। 2012 मध्ये गुजरातमध्ये भाजपचं त्यांनी काम केलं। त्यानंतर मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। 2014च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपचं काम केलं आणि मोदी पंतप्रधान झाले। 2015ला बिहारमध्ये नितीश कुमारांचं राजकीय कॅम्पेन त्यांनी सांभाळलं। नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले। 2017ला पंजाबमध्ये काँग्रेससाठी त्यांनी काम केलं, तिथे काँग्रेसची सत्ता आली। 2019ला आंध्र प्रदेशात ते YSR काँग्रेसचे रणनीतिकार झाले। जगनमोहन रेड्डींचा मोठा विजय झाला। 2021ला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं काम त्यांनी केलं। ममता पुन्हा एकदा सत्तेत आल्या।
2026ला तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्याशी अधिकृतपणे काम न करता अनौपचारिकपणे वैयक्तिक सल्ले त्यांनी दिले. थलपती विजय मुख्यमंत्री झाले आणि नुकत्याच झालेल्या बिहारच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी बांकीपूरमधून विजय मिळवला. 30 वर्षांनंतर भाजपच्या ताब्यातून ही जागा प्रशांत किशोर यांनी आपल्या ताब्यात घेतली. बिहारमध्ये भाजपच्याच उमेदवाराचा पराभव करणाऱ्याला दादांच्या राष्ट्रवादीनं नियुक्त केल्यानं भाजपची नाराजी असल्याच्याही चर्चा आहे. पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलाय हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन. प्रशांत किशोरांच्या नियुक्तीवरून माहिती नाही असं मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले. पण दादांच्या राष्ट्रवादीचं काम त्यांनी सुरूही केल्याचं कळतं. अक्षय मंकणीसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.